हॅलो. तर चला, इच्छापूर्ती वाशी टीम आपली सलामीची जोडी लवकरात लवकर खेळपट्टीवर दाखल करायची आहे प्लीज. योगेश दादा चला. तर टायमर सेट केला जाईल, 25 मिनिटं आपल्यासमोर इथे सेट केली जातील. एक षटकासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं दिली जातील याची तुम्ही नोंद घ्या. तर बॉल द्यायचा आहे मैदानावर. मॅच नंबर 3 इच्छापूर्ती वाशी विरुद्ध जय गजानन तुर्बे या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर सन्माननीय अतिथी नईम चौगले साहेबांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्यांना आपण मागील मॅचमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालं. चांगलं प्रदर्शन त्यांनी मॅचमध्ये देखील केलं, चांगली गोलंदाजी केली. त्यांच्या टीमला देखील इथून शुभेच्छा असतील. एक सामना त्यांचा संघ देखील इथे जिंकलाय. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल होते. तर वाशी टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाली टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तुषार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे योगेश. योगेश भगत उर्फ गॅरो. तर P1चं पहिलं षटक, 5 ओव्हरची मॅच. रवी म्हात्रे. पहिलाच बॉल इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. तर इथे मात्र रन घेण्याची गरज होती का? फॉलो थ्रो मध्ये बॉल आला. फुटबॉल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं. तदनंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जात असताना थोडस जजमेंट आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं. ही रन घेण्याची गरज होती का, हा प्रश्नचिन्ह योगेशच्या मनात विचारला जाईल. तर फलंदाज क्रमांक इथून पहिला झालाय रनआउटच्या स्वरूपात बाद. योगेशला इथून मात्र परतावा लागते. एक मोठी विकेट इथे मात्र पडली जाते टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय रोहन. पहिल्या बॉलवर थोडंसं फनी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्याचं नुकसान इथे मात्र झालं इच्छापूर्ती वाशी या टीमला. एक मोठी विकेट इथे पडली जाते, ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी होती या मॅचची. यावेळचा बॉल रवीचा ऑन साईडला तिथे भिरकावलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तिथे फिल्डर आहे, परंतु डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय रवी आपल्या टीमसाठी. P1चं पहिलं षटक हाताळलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना भेटून तुम्हाला इथून या ओव्हरमध्ये देखील धावा करायच्या आहेत.
यावेळचा बॉल फटका चांगला आहे ऑन साइडच्या रिजन मध्ये आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी बॅट्समन रोहनच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक षटकार. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागल्यात धावफलकावरती मात्र 6. व्यक्ती धाब्यांचं खाते इथे ओपन केलं बॅट्समन रोहनने. तर 6 धाब्याने इथे व्यक्ती धाब्यांचं खातं ओपन केलं बॅट्समन रोहनने. गोलंदाज रवी पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी फुल टॉस होता ऑन साइडला बिरकावलाय फक्त टाइम केला या बॉलला. आणखीन एक 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. बॅट्समन रोहनच्या बॅट मधनं वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चेंडू ट्रॅव्हल केलाय. तर टीमची धावसंख्या 10 धावा 10 रन्स. इथून मात्र सुरुवात चांगली झाली बॅट्समन रोहनच्या दरम्यान. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. थोडस प्रेशर असेल इथे मात्र रविवर. आणखीन एक लाजबाब टायमिंग प्रॉपर होतं. आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहन ऑन द फायर. यावेळी मात्र ऍक्शन मोड मध्ये आला हा बॅट्समन. फ्लिक पाहायला मिळाला. बॅटचा पेस ओपन केला. मिड विकेटच्या रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला आणि 6 धाब्यांची मोहर या बॉलवर लागली जाते आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर 16. शेवटचा बॉल. यावेळचा स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप कव्हर रिजन मध्ये फिल्डर बॉलवर जाईल. 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान 1 गडी बाद 18 धाबा. तर पहिल्याच बॉलवर आपल्याला योगेशच्या दरम्यान रनआउटच्या स्वरूपात बाद झाला परंतु तदनंतर या रोहनने देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 18 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार देखील आहे आणि 1 दुहेरी धाव देखील त्याने घेतले परंतु चांगली बॅटिंग करतोय रोहन आपल्या टीमसाठी. तर ज्या सुरुवातीची गरज आहे टीम इच्छापूर्ती वाशीला ती सुरुवात इथून मात्र रोहनने देखील करून दिले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय निलेश बिल्लारे. यंगस्टर हा गोलंदाज देखील आहे. तर गोलंदाज निलेश आहे. यावेळचा बॉल शॉर्ट पिच होता तिथे लॉफ्ट केलाय. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून मात्र चौकाराने स्वागत केले निलेश बिल्लारेचं. एका बाजूला विचार केला तर तुषारच्या दरम्यान यावेळी चौकार आलाय. मागील ओव्हरमध्ये रोहनने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. यावेळी तुषार देखील आक्रमकतेची पारी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं जाते चौकाराने. टीमची धावसंख्या इथे 4 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 22-22. इथून मात्र कमबॅक करणं इम्पॉर्टंट असेल टीम गजानन तुर्बे या टीमला कारण की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा देखील निर्णय आपल्याला पाहायला मिळाला टीम जय गजानन तुर्बेच्या दरम्यान. यावेळचा बॉल बॅटचा टोला इथे मात्र चेंडू ब्रश होतोय. चेंडू हवेत आहे. रवी येते बॉल खाली. कोणतीही चुकी होणार नाहीये. इथून मात्र फलंदाज तुषार पाटीलला इथून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या विकेटची झाली पतन आणि दुसरा गडी बॅक टू द पवेलियन टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद 22 धाबा.
तर कमबॅक करण्याची गरज होती निलेश भिल्लारेसाठी, परंतु कमबॅक झालाय कारण की तुषार पाटीलने पहिल्या बॉलवर चौकाराने स्वागत केलं, तदनंतर प्रत्युत्तर दिलं जाते. एक चांगला चेंडू तो रिलीज झाला. बॅटचा पेस ओपन करत असताना बॅटच्या बॉटमला चेंडू ब्रश झाल्यानंतर फटका तिथे फसला जातोय. रवीच्या दरम्यान चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, स्वप्नील. या वेळचा बॉल फटका फसला, चेंडू हवेत आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, आणखीन एक विकेटची झाली पतन. जे वादळ पहिल्या ओव्हर मध्ये आलं होतं मैदानावर रोहनच्या माध्यमातून, त्या बॅट्समनला इथून दिलाय परतीचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा गडी इथून बाद केलाय गोलंदाज निलेश भिल्लारेच्या दरम्यान, आणि रोहनला इथून मात्र परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. तर वैयक्तिक 18 डावेंचं योगदान आपल्या टीमसाठी देखील दिलंय. 6 बॉल्स मध्ये चांगली बॅटिंग करत होता. चेंडू खेळत असताना बॅटचा पेस ओपन केला, बॅटच्या बॉटमच्या एंडला चेंडू लागल्यानंतर ताकद कमी पडली रोहनच्या दरम्यान, आणि इथे चांगली कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, रमेश. तर रमेश सिंग येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे स्वप्नील. एक ऑलराऊंडर हा खेळाडू आहे, सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, आणि विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने संपादित केली. साईबाबा चषक 2022ची पहिली विकेट हॅट्रिक ही गोलंदाज निलेश भिल्लारेच्या नावावर आहे. पहिल्या बॉलवर मोठा स्ट्रोक आल्यानंतर कमबॅक करणं खूप इम्पॉर्टंट होतं विजय, परंतु ते कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन पाहायला मिळाले, प्रत्येक बॉलवर टप्पा बदलावला या गोलंदाजाने, आणि त्याचं प्रदर्शन आपल्याला यावेळी पाहायला मिळालं. 3 बॉलवर 3 विकेट त्याने संपादित केल्यात, आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली त्याच्या नावावर. तर यावेळी फक्त दिशा दिली या बॉलला. डीपमधनं फिल्डर वेगाने येतोय, सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, मंगेश भगत. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. टीम इच्छापूर्ती वाशी या टीमला बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली करून दिली होती रोहनने, परंतु तदनंतर या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 3 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल तेस्तारा चेंडू रिलीज झालाय, पडल्यानंतर आजच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं, डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाज निलेश भिल्लारेचं, काय गोलंदाजी केली. फक्त धाबा खर्च केले आपल्या टीमसाठी, त्या मात्र 5 आणि 3 गडी देखील त्यांनी बाद केलेत. तर P2च्या 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम इच्छापूर्ती वाशीगाव टीमची बॅटिंग करत असताना धावफलकावर लागली. ती मात्र 4 गडी बाद 23 धाबा, 4 गडी बाद 23 धाबा इथे धावफलकावर देखील लागल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय अजित चव्हाण. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक. अजितचा हा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला, तिथे डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते. 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. पडल स्वीप पाहायला मिळालं त्या बॉलवर.
यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर इथून रिलीज केलाय, स्लॉटमध्ये चेंडू रिलीज झाला, येतोय डॉट बॉल. स्वतः कॅप्टन आहे या टीमचा आणि जबाबदारीने इथे गोलंदाजी केली जाते. अजित चव्हाणच्या माध्यमातून षटक क्रमांक 3साठी जबाबदारी देखील घेतली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेचा बॉल देखील स्वीप करायचा होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. इथून मात्र मिस कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. तर क्रिकेटमध्ये तुमच्या कन्व्हर्सेशन देखील असणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की मिस कॉलिंग देखील या मॅचमध्ये टर्निंग मुवमेंटवर खूप काही बदलून जातं. परंतु या मॅचमध्ये एक पार्टनरशिपची गरज होती टीम इच्छापूर्ती वाशीला, परंतु या मिस कॉलिंगमध्ये फलंदाज झाल्या बाद तर आणखीन एक विकेटची पतन झाली. आणखीन एक हादरा टीम इच्छापूर्ती वाशी या टीमची धावसंख्या देखील धावफलकावर लागली. आतापर्यंत 25 धाबा, 25 रन्स आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, हिरामन पाटील. तर 40+ हा खेळाडू देखील आहे, एक्सपिरियन्स आहे, कारण की बरीचशी वर्ष या खेळाडूने देखील टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळलाय आपल्या गावासाठी. तर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज अजित चव्हाण आपल्या टीमसाठी 3रं षटक देखील हाताळतोय. आतापर्यंत फक्त 2 धाबा त्याने खर्च केले आपल्या टीमसाठी. हिरामनसाठी हा बॉल बॅटची एज, लॉंग स्टॉपच्या रिझनमध्ये चेंडू दाखल झालाय. सिंगल मिळेल, एकच्या जास्त काही मिळणार नाही. या बॉलवर टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 26 धाबा, 26 रन्स. यावेळेचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न झाला, फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जातोय, डॉट बॉल येतोय. आणखीन एक चेंडू इथून मात्र निर्धाव आलाय. तर यापुढची मॅच तर जॉयल 11 कोपरगिरणा आणि BS बॉईज दिवा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेचा बॉल देखील चांगला रिलीज झाला. आणखीन एक सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज अजित चव्हाण याने, स्वतः कॅप्टन आहे या टीमचा, चांगलं नेतृत्व देखील करतोय आपल्या टीमसाठी. आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर या ओव्हर्समध्ये देखील धाबा आल्या, त्या मात्र फक्त 4 धाबा देखील त्याने खर्च केले आपल्या टीमसाठी. तर एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि इच्छापूर्ती वाशी टीमच्या दरम्यान 18 बॉल्समध्ये धाबा लागला धावफलकावर, ते मात्र 5 गडी बाद, 27 धाबा. पहिल्या ओव्हरचा विचार केला, P1चं पहिले षटक हाताळलं रवी म्हात्रे याने आणि या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली. 18 धाबा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं निलेश विल्लारे याने, विकेट हॅट्रिक त्याने संपादित केली आणि त्या ओव्हर्समध्ये धाबा आल्या फक्त 3, तर माफ करा 5. दुसरं षटक हाताळलं अजित चव्हाणने आणि त्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 4. आणि एकंदरीत धावफलकाचा विचार केला तर धाबा लागल्या धावफलकावर 5 गडी बाद, 27 धाबा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. यावेळीचा बॉल लॉफ्ट केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, इथे मात्र चुकी झाली, जजमेंट चुकलं, गॅदर चुकीचं होतंय आणि या धाबा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. तर 4थं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली निलेश भिल्लारेवर. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक, चांगला रनअप देखील आहे. हायम ॲक्शनने चेंडू रिलीज केला जातोय. तेच तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशच्या दरम्यान. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला, बॅटच्या एजला चेंडू लागतोय. घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 30 धाबा, 30 रन्स. इथून मात्र जीवनदान मिळाले बॅट्समन रमेश साठी,
परंतु या जीवनदानाचा कितपत फायदा घेतला जाईल हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल. यावेळचा बॉल तेच तर चेंडू रिलीज झालाय, पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी होती. तर हे सातत्याने चित्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. ही चित्र आतापर्यंत निलेशच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय. उसळी घेणारा बॉल होता, फ्लाइंग करून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, येतोय मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय निलेश भिल्लारे आपल्या टीमसाठी. यावेळी निलेश 6 बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु फिल्डर आहे तिथे, जजमेंट चुकलंय. इथून मात्र चुकी घडली गेली आणि त्याचा मोबदला तुम्हाला इथून मात्र फेडावा लागेल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. सिद्धू सरांचा 4 धाब्यांसाठी चौकार. या धावा आहेत ना त्या गोलंदाजाला काट्याच्या प्रमाणे टोचल्या जातील, कारण की रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्ट्रोक चांगला खेळला बॅट्समन रमेशच्या दरम्यान, परंतु तिथे फिल्डर तैनात होता. हाताला चेंडू ब्रश झाल्यानंतर तर तिथे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांनी चौकार दिलेला आहे. तर एक चांगला स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय. टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 34-34. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक हिट केलाय आणि हा हिट येतोय सुपर हिट. 6 धाब्यांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक रमेशच्या बॅट मधनं. आणखीन एक आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल. बॅट्समन रमेश हा चेंडू खेळत असताना बॉलच्या मिरेटवर हा चेंडू खेळला आणि तदनंतर पूल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि पूल हा सक्सेसफुल होतोय. 6 धाब्यांसाठी येतोय हा षटकार. शेवटचा बॉल या षटकामधील. तर टॉस साठी यायचं आहे जायल 11 कोपरगिरण आणि BS बॉईज दिवा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती की टॉस साठी या. यावेळचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. षटक क्रमांक 4 इथे संपलंय. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 41 धाबा. तर ज्या स्ट्रोकची गरज होती टीम इच्छापूर्ती वाशी या टीमला ते स्ट्रोक यावेळी मात्र रमेशच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाले. तर जायल 11 कोपरगिरण आणि BS बॉईज दिवा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे. पहिल्या इनिंगच्या आतमध्ये तुम्हाला टॉस साठी येणं खूप इम्पॉर्टंट असेल याची तुम्ही नोंद घ्या. तर षटक क्रमांक इथे मात्र शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय हेमंत पाटील. तर तेच तरारा गोलंदाज आहे. चांगल्या लाईनवर गोलंदाजी केली जाते. चांगला टप्पा आहे. व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाला. खुल्या गटातील स्पर्धा देखील या खेळाडूने देखील खेळल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या गावासाठी कशा पद्धतीचं प्रदर्शन होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. साईबाबा चषक 2022 देखील आपण पाहतोय. भव्य दिव्य नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील आहे. हेमंतसाठी हा बॉल फुल टॉस. पॅडल स्वीप केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर मात्र 6 धाबा कोरल्या जातील. बॅट्समन रमेशच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार आणि आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि वैयक्तिक धाब्यांवर खेळतोय तो मात्र. तर 12 चेंडू त्याने फेस केलेत आणि 24 धावसंख्येवर देखील तो खेळतोय आपल्या टीमसाठी. चांगलं प्रदर्शन त्याने केलं या इनिंग मध्ये. पहिल्याच बॉलवर इथे मात्र हेमंत पाटीलचं स्वागत केले षटकाराने.
षटकाराने या ओव्हरची सुरुवात झाली, परंतु समाप्ती कशी होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. गोलंदाज हेमंत पाटील पुन्हा एकदा तयार, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळचा बॉल कमबॅक केलंय, लाईन बदलवली, टप्पा बदलवलाय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल अँगलने रिलीज केला, डॉट बॉल येतोय. किरदाव चेंडूतून रिलीज झालाय, मॅच बॉल आलेला आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तर डॉट बॉल येतोय. तर यावेळी मात्र तुमच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटमधनं दाबा येणं इम्पॉर्टंट असतं, परंतु इथे बॅक टू बॅक 2 चेंडूतून निर्धाव आलेत. यावेळी डान्सिंग द डाऊन स्ट्रोक खेळलाय, तिथे मात्र फिल्डर तैनात आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाईल आणि इथून मात्र फलंदाज झालाय बाद. आणि बॅट्समन इथून मात्र रमेशला इथून परतावं लागते. चांगली बॅटिंग त्याने आपल्या टीमसाठी देखील केली. वैयक्तिक 24 धाब्यांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी देखील दिलंय. तर जॉयल 11 कोपरकरना टीमचा कॅप्टन आणि BS बॉईज दिवा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी, याची आपण नोंद घ्या. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल इथे रिलीज झाला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. तर 2 धाब्यांची पेनल्टी आहे. तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये टॉससाठी येणं इम्पॉर्टंट असेल तर या व्यासपीठावर. तर यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये फिल्डर देता येणार होता, परंतु थोडासा फंबल झाला. सेकंड रन इथून मात्र कंप्लीट झाली. तर एक धाव इथे कंप्लीट झाले. सेकंड रन साठी इथून फलंदाज झालाय बाद. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर. तर नाहीये, फलंदाज बाद आहे. तर रिव्ह्यू नसेल, आपण याची नोंद घ्या. जे पंच डिसिजन देतील तो शेवटचा असेल. जर पंचांना डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू घेतील, फक्त याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. यावेळचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोला चेंडू ब्रश होतो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. तर 50 धाबा आणि 51 धाब्यांचं टार्गेट आहे. 51 रन्स इथून मात्र कंप्लीट करायचे आहेत जिंकण्यासाठी. टीम तर जायल 11 कोपरकरना टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. BS बॉईज दिवा. शेवटचा कॉल आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल इथे मात्र रिलीज झाला तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. ही आयोजकाकडून सूचना आहे, कारण की मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नियम देखील आहेत, काटेकोरपणे नियम पाळले जातील. आपण त्याची नोंद घ्यायची आहे. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला टॉससाठी येणं इम्पॉर्टंट असेल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, तुम्ही टॉससाठी नसाल तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. तर 50 धाबा धावफलकावर लागल्यात आणि 51 धाब्यांचं टार्गेट आहे. जय गजानन तुर्बे या टीम पुढे.
तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. इच्छा पूर्ती भाशिगाव या टीमच्या दरम्यान 50 धाबा 51 धाब्यांचं टार्गेट आहे. 51 धाबा इथून कंप्लीट कराव्या लागतील जय गजानन तुर्बे या टीमला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 51 धाबा तुम्हाला या 5 ओव्हरमध्ये देखील कराव्या लागतील याची तुम्ही नोंद घ्या. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. रवी म्हात्रे आणि रितेश. तर कृपया विकेटवर खेळू नका प्लीज. रवी म्हात्रे आणि रितेश म्हात्रे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होते. तर BS बॉईज दिवा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे याची तुम्ही नोंद घ्या. तुम्ही टॉस साठी यायचं आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर इथे सुरू होतोय. 51 धाब्यांचं टार्गेट आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय. रवी म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रितेश म्हात्रे. P1चं पहिलं षटक योगेश भगत उर्फ गॅरो या नावाने हा सुप्रसिद्ध हा खेळाडू. 51 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत. पहिला बॉल इथून रिलीज केला जाईल. पहिला बॉल इथे मात्र रिलीज होतोय. तर व्हाईट बॉलचा इथे इशारा आलाय. तर BS बॉईज दिवा इथे मात्र पहिला चेंडू रिलीज झाला आणि तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे. हे नियम आहेत जे नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल, कारण की ही स्पर्धा मानाची आहे. साईबाबा चषक 2022. यावेळचा बॉल पाडल स्वीप करायचा होता. बॅटच्या टोला चेंडू ब्रश होतो. एक सिंगल मिळते. व्यक्ती धाब्यांचं खातं इथून ओपन केलं. बॅट्समन रवी म्हात्रेच्या दरम्यान टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 2 धाबा. यावेळचा बॉल फटका फसला आहे. शिरक्षक बॉल खाली येतो. यावेळी कोणती चुकी होणार नाहीये. रवी म्हात्रेला इथून मात्र स्वस्तात परतावं लागेल. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये हा रवी म्हात्रे फसतोय. पहिल्या विकेटची पतन झाली. पहिला हादरा यावेळी मात्र जय गजानन तुर्बे या टीमला आणि बॅट्समन रवी म्हात्रे बॅक टू द डगआउट. तर DJ मास्टर आदेश उर्फ ॲडी
तर जेव्हा जेव्हा या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा हा डीजे वादक असतो, ज्याने आपल्या बोटांच्या जोराने प्रत्येक खेळाडूंचं आणि प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तो डीजे आदेश आहे या स्पर्धेसाठी. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अजित चव्हाण, स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. इथून मात्र चांगलं प्रदर्शन देखील करावं लागेल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साईडच्या रिझनमध्ये, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर येतोय बॉलवर. एक सिंगल इथून मात्र अर्जित केली जाते. एक सिंगल इथून प्राप्त झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर. आतापर्यंत 3 धाबा. संत गतीने इथून सुरुवात झाली टीम जय गजानन तुर्बेच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. यावेळचा बॉल इथे मात्र लाजवाब कॅच. काय झेल पकडलाय. एकाच्या हातामधनं चेंडू कलेक्ट करत असताना एअर मध्ये गेला, दुसऱ्याने ते चेंडू गॅदर केला. लाजवाब झेल. बॅकअप चांगलं होतं. इथे मात्र तो खेळाडू किती ऍक्टिव्ह असावा. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तदनंतर झेल सुटल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने ती कॅच पकडली. लाजवाब कॅच. तर चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज योगेश उर्फ गॅरोच्या दरम्यान, स्वतः कॅप्टन आहे या टीमचा आणि पहिल्या ओव्हरसाठी जबाबदारी देखील घेतली. आतापर्यंत 2 विकेट त्याने संपादित केले आपल्या टीमसाठी. P1चं पहिले षटक हाताळत असताना बॅट्समन आलाय स्ट्रायकिंग एंडला. राहुल कांबळे. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण की ऑफिशियल हे पंच आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर. 4 धाबा. तर डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल येतोय. लाजबाब गोलंदाजी केली योगेश भगत उर्फ गॅरोने आपल्या टीमसाठी. 4 धाबा त्याने खर्च केल्या. 2 विकेट्स त्याने देखील संपादित केले. लाजबाब स्पेल हाताळला आपल्या टीमसाठी. 51 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 4. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 47.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय, तर कौशल पाटील. कौशल पाटील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. गोलंदाज आपण पाहतोय रमेशला. पहिल्या बॉलवर सफलता मिळाली. यावेळेचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर इथून मात्र रिलीज झालाय. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. टप्पा इथून बदलवला. पहिल्या बॉलचा विचार केला तर पुलर लेनचा जो बॉल होता, यावेळी टप्पा बदलवला, लाईन थोडीशी बदलवली, बॉल मागे रिलीज केला. येतो डॉट बॉल. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. प्रत्येक बॉलवर वेगळं काहीतरी केलं जात आहे. यावेळेचा बॉल देखील तेच तर्रार, परंतु फिल्डर आहे डीपमध्ये स्वप्नील. इथे मात्र बॅट्समन कौशलला देखील परतावं लागेल. आणखीन एक विकेटची झाली पतन आणि आणखीन एक हादरा यावेळी मात्र जय गजानन तुर्बे या टीमला बसतोय. आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 4 गडी बाद 4 धाबा. थँक्यू डीजे. तर लाईट्स इथे ऑन होत आहेत. तर खऱ्या अर्थाने नाईट क्रिकेट आणि त्या लाईट्स इथून मात्र ऑन झाल्यात. पहिली इनिंग आपण पाहिली या मॅचची डे मध्ये झाली. सेकंड इनिंग मात्र इथे नाईटमध्ये होत असताना, तर हे डे नाईट क्रिकेट असतं मित्रांनो. यावेळी मात्र फटका फसला आहे. इथून मात्र राहुल कांबळेला देखील परतावं लागेल. काय गोलंदाजी केले गोलंदाज रमेशच्या दरम्यान. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, तदनंतरचा दुसरा बॉल डॉट आला आणि बॅक टू बॅक 2 बॉल इथे मात्र विकेट संपादित केलेत. 4 चेंडू त्याने रिलीज केलेत आणि या 4 चेंडूमध्ये त्याने 3 गडी देखील बाद केलेत. लाजवाब गोलंदाजी. थँक्यू. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालेत देखील आपण पाहतोय. रोशन आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे सुशील. सुशील यादव आहे नॉन स्ट्रायक एंडला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय रोशन पाटीलला. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जय गजानन तुर्बेच्या टीमच्या दरम्यान या दोन्ही बॅट्समनला. यावेळचा बॉल तेज सर्रार, भन्नाट वेग होता, काय पेस होता या बॉलवर. पडल्यानंतर गती वाढवली या बॉलवर आणि तदनंतर लाईन मिस करत असताना येतो हा डॉट बॉल. शेवटचा बॉल अजून देखील एकही धाव खर्च झाली नाहीये या स्पेलमध्ये. जर हा चेंडू निर्धाव रिलीज झाला तर ह्या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ठरेल. तर बाईक काढा प्लीज. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2, गोलंदाज रमेश. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय.
अलांदो कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे, एक सिंगल मिळेल, फक्त एक धाव खर्च केली. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, 4 गडी 3 गडी त्याने संपादित केले आणि एक धाव या गोलंदाजाने खर्च केली. लाजवाब स्पेल आपल्या टीमसाठी हाताळलाय गोलंदाज रमेश या गोलंदाजाने. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 5 गडी बाद 5 धाबा. ऐकूया एक सुमधुर संगीत. तर स्प्रे न्यायचा आहे, तर मेडिकल किट न्या प्लीज. पायी पायी आभाला गात माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. थँक्यू. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि तुम्हाला दाबा करायचे आहेत 18 बॉल मध्ये. तर 46 धाबा 46 रन्स इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये. जय गजानन तुर्वे या टीमला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे रोशन पाटील, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे हिट खेळण्याची. तर BS बॉईज दिवा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. कोपरगेना टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि दिवा टीम तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी देखील आहे, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळेचा बॉल घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आला योगेश भगत उर्फ गॅरो. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली योगेशने, फक्त धाबा खर्च केल्या त्या मात्र 4 आणि 2 गडी त्याने बाद केलेत. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी घेतली जाते. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, ऑन साइडच्या रिजन मध्ये स्वप्नीलच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धाब्यांसाठी षटकार आणि संधी मिळते डीजेला. यस डीजे प्लीज. तर या फटक्याची गरज होती टीम जय गजानन तुर्वे या टीमला. षटकार येतो, टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 12 धाबा. तर चला वेळ आपल्याकडे कमी आहे याची नोंद घ्या. इच्छापूर्ती वाशी टीम यावेळचा बॉल वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. यॉर्कर लेन चेंडू रिलीज झाला. कमबॅक केलं योगेशने आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 हाताळत असताना 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोशन पाटील, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली रोशनच्या दरम्यान. आणखीन एक डॉट बॉल. इथून मात्र तुम्हाला लाईन रीड करावी लागेल जर या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला राहायचं असेल तर. मोठे स्ट्रोक देखील येणे इम्पॉर्टंट असेल. या धाबा देखील तुम्हाला चेस कराव्या लागतील जिंकण्यासाठी जय गजानन तुर्वे या टीमला. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये स्वप्नीला आहे. चेंडू कलेक्ट केला जाईल.
गॅदर इथे चांगलं होतंय. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 13 धाबा. शेवटचा बॉल. तर शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल घोषित रिझर्व्हमध्ये चेंडू दाखल झालाय. षटक क्रमांक 30 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 14 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायच्या आहेत तुम्हाला 37 धाबा. 3 ओव्हरचा विचार केला सेकंड इनिंगमध्ये तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील योगेशने देखील चांगलं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये धाबा आल्या त्या मात्र फक्त 4. 2 गडी त्याने बाद केले. दुसरे षटक हाताळलं रमेशने. त्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी रमेशच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट त्याने संपादित केले आणि 1 धाव खर्च केले. षटक क्रमांक 30 योगेशने हाताळलं. त्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 9 आणि एकंदरीत धावफलकावर धाबा लागल्या त्या मात्र 14. तर यस डीजे प्लीज. मला रातीच्या चांदान चेंडू आणि 37 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर बीएस बॉईज दिवा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. तर षटक क्रमांक 14 गोलंदाज आलाय रोहन. पहिलाच बॉल इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलचा नाकाच्या जवळून हा बॉल रिलीज झाला. डॉट बॉल येतोय. महत्वपूर्ण षटक आहे. या महत्वपूर्ण षटकावर जबाबदारी दिली रोहनवर. यावेळीचा बॉल उचली घेणारा बॉल होता फ्लाइंग करून गेला. बॅटच्या एजला लागतोय. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 15 धाबा. तर 51 धाब्यांचं टार्गेट होतं परंतु 51 धाबा कंप्लीट करत असताना कुठेतरी खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. टीम जय गजानन तुर्भेच्या दरम्यान बॅकफुटला गेला हा संघ. बॅटिंग करत असताना मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल देखील लाईन मिस करणारा होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळला. लाईन मिस केली. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. तर गोलंदाजी खऱ्या अर्थाने ताकद आहे टीम इच्छापूर्ती वाशीच्या दरम्यान. कारण की टार्गेटचा विचार केला तर 51 धाब्यांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत धावफलकावर धाबा लागल्यात त्या मात्र 16. यावेळचा बॉल फटका फसलाय. कव्हरचा फिल्डर येतोय. बॉल खाली. रोशन पाटीलच्या पारीचा झालाय अंत. आणखीन 1 विकेटची झाली बदन. हादरा क्रमांक 6. यावेळी मात्र जय गजानन तुर्भे या टीमला. यस डीजे प्लीज. साईनाथ बाबा कारण की साईबाबा चषक 2022 आणि साईबाबांची ही गाणी आज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतील डीजे मास्टर आदेशच्या दरम्यान.
तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मनोज सिंग. BS बॉईज दिवा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या वेळचा बॉल बॅटची एज. टीमची धावसंख्या 16. शेवटचा बॉल आहे. तर BS बॉईज दिवा तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे, कारण की या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या इनिंग जशी समाप्त होईल तुम्हाला टॉससाठी येणं इम्पॉर्टंट असतं. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झाला, पहिला बॉल इथून रिलीज झाला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाते आणि ती पेनल्टी तुम्हाला मिळालेली आहे 2 धाब्यांची. तुम्ही याची नोंद घ्या. या वेळचा बॉल षटक क्रमांक 14 इथे संपले. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 16 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि येस, टॉस का बॉस या मंचावर आपण पाहू शकाल विनीत दिवेकर यांची शुभ हस्ते टॉस केला जाईल. कोपरखिंडी वर्सेस BS बॉईज दिवा. यश राहुल आहे, कॉल करतील, कवल कॉल करतील. हेड इज कॉल टेल. राहुल टॉस जिंकलाय आणि सर्वात आधी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक खंत आहे की अनेक वेळा स्पर्धा खेळत असताना संघ लवकर पोहोचत नाही. आयोजक जर पाहिलं तर एक महिना या स्पर्धेसाठी मेहनत करतो आणि जेव्हा स्पर्धा येते तेव्हा संघ उशीर येतात. त्यावेळेस मात्र एक खंत असते कुठल्याही जे आयोजक असतात त्यांना की कुठल्याही संघाला पॅनल्टी मिळावी अशी आशा किंवा तशी इच्छा नसते. तर देखील असं संघ अनेक वेळा होतं आणि टीमला पॅनल्टी मिळते. आता मात्र 2 धावांची पेनल्टी मिळाली. याकडे देखील आपण जाऊया. सर्वात आधी प्रश्न असेल की टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू. येस राहुल, जो प्रश्न मी तुला केला होता की 2 धावांची पेनल्टी मिळाली त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल काय, आमच्याकडून लेट झाला. आम्ही सगळे वर्किंग आहोत, कामं करणारी आहोत, तर ते आणि थोडं ट्रॅफिक पण आज जास्त आहे त्याच्यामुळे येताना थोडं लेट झालं. येस, आपण जाऊया कवलजीत सिंग रंधावाकडे. टॉस हारलोय, पहिलीच मॅच जर पाहिलं तर इनफॉर्म टीम आहे. BS बॉईज टीम जर पाहिली तर मोठी स्टारकास्ट आहे. कवल, बॅटिंग करतायची आहे, किती धावा अपेक्षित आहेत? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जो प्रश्न मी राहुलला केला होता, कवल काय म्हणशील? संघ उशिरा जातात, एनी रिझन असेल, जॉबला असतील किंवा ट्रॅफिक असेल, तरी पण हे संघ जे उशिरा पोहोचतात त्यांच्यासाठी काय सांगशील की काय करायला पाहिजे तुझ्या म्हणण्यानुसार? प्लेयरनी टायमर यायची प्रयत्न करायला पाहिजे, कारण आपण क्रिकेट खेळतो, खूप पॅशनेट आहोत क्रिकेटसाठी. तर प्लेयरनी टाईम काढून यावा लवकर आणि लवकर मॅच चालू झाली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे मुंबई क्रिकेटसाठी. येस, थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. आणि टॉस झाला आणि टॉस जिंकलाय BS बॉईज दिवा टीमने आणि निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर सलामीसाठी कोपरखिंडी टीमला मात्र आपण बॅटिंगसाठी आमंत्रित केले जाते. जाऊया आपण साईबाबा चषक 2022 थरार ऐकूया आणि चालू असलेल्या सामन्याकडे निलेश कोळी यांच्याकडे वळूया. थँक्यू व्हेरी मच. तर समीकरण आहे या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 33 धाबा. प्रत्येक बॉलवर मोठं हिट करावं लागेल. मनोज सिंग साठी हा बॉल फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होते. तर मंगेशच्या दरम्यान चांगली ते फिल्डिंग झाले. तर आज त्याचा वाढदिवस देखील आहे. मंगेश याला देखील शुभेच्छा असतील या साईबाबा चषक 2022 कडनं. यावेळचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वप्नील येतोय बॉलवर. एक सिंगल इथे कंप्लीट झाली.
तर टीमची धावसंख्या 20 धाबा 20 रन्स. तर गोलंदाज आपण पाहतोय कुशलला षटक क्रमांक शेवटचं. यावेळेचा बॉल देखील तेच सरा चेंडू रिलीज केलाय. पडल्यानंतर गतिशीर हा बॉल होता, डॉट बॉल येतोय. आणखीन एक चेंडू इथून मात्र निर्धाव पद्धतीचा रिलीज झालाय. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे या षटकामधील आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये तुम्हाला धाबा करायच्या आहेत त्या 31. यावेळेचा बॉल फटका तर चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये चेंडू रिलीज झालाय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 27 धाबा. शेवटचा बॉल आहे. यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय आणि ही मॅच इथून मात्र फिनिश झाली आणि हा सामना इथून जिंकलाय टीम इच्छापूर्ती वाशी या टीमने आणि या मॅचचा हिरो ठरतोय. या मॅचचा हिरो रमेश, ज्याच्या बॅट मधनं 24 धाबा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट त्याने संपादित केल्या. फक्त